नमस्कार सगळ्यांना, जय भीम, जय शिवराय. सगळ्यांना सबरंगी सतरंगी सलाम. आजचा खूप सुंदर विषय आपण घेतलेला आहे, लोकशाही विरुद्ध घराणेशाही. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मला या विषयावरती बोलावंसं वाटलं. कारण की तुम्हाला माहिती आहे की अगोदरच्या काळात राजेशाही होती, हुकुमशाही होती आणि आता आपण लोकशाहीच्या जगात आपण वावरतो, आपण लोकशाहीत राहतो. पण आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत की ज्या संविधानाच्या अधिकारामुळे आपण म्हणतो की सगळ्यांना समान अधिकार आहेत. सामान्य घरातला व्यक्तीही खासदार आमदार होऊ शकतो, सामान्य घरातला व्यक्ती सरपंच होऊ शकतो, सामान्य घरातली व्यक्ती नगरसेवक होऊ शकते, सामान्य घरातली व्यक्ती ही सगळ्या पदांसाठी लढू शकते. लोकशाहीच्या अनुषंगानं हे खरं आहे. पण खरंच लोकशाही राहिली का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. कारण की आजकाल काय झालंय, जसं आपल्या घरात लहान लेकरू जन्माला येतं ना, तर आपण म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय, काय व्हायचं बाळा तुला, डॉक्टर बनेगा. तसं आमदार खासदारांच्या घरात जन्माला येणारं लेकरू 25 वर्षात झालं की ते म्हणतात बाळा काय व्हायचं तुला, आमदार बनेगा, खासदार बनेगा. त्या आमदाराची बायको बिचारी, खासदाराची बायको बिचारी अडाणी असते, तिला आमदारकीला उभं करतात. असे प्रतिनिधी आमदारकी खासदारकीसाठी उभे असलेले मी बघितलेत की त्यांना साधी बाईट सुद्धा देता येत नाही. आता तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही स्वतः विचार करा की असे कोण कोण प्रतिनिधी आमदारकीला, खासदारकीला, विधानसभेला कुठं कुठं उभे होते की ज्यांना बाईट सुद्धा देता येत नव्हती. मग खरंच लोकशाही राहिली का? आपण लोकप्रतिनिधी का निवडून देतो की त्या लोकप्रतिनिधीने आपली बाजू मांडावी. मग मला वाटतं आपण नेहमी म्हणतो नाही का, आता सरकार कोणाचं येणार, सरकार कोणाचं येणार, सरकार कोणाचं येणार. मुळात सरकार कोणाचं येणार हे आपल्यावरच डिपेंड आहे. हे आपणच ठरवू शकतो सरकार कोणाचं येणार. म्हणून आपण मतदान करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की समोरचा जो प्रतिनिधी उभा आहे, ज्याला आपण मत करणार आहोत, तो किती सुशिक्षित आहे, तो किती कॅपेबल आहे. का फक्त खासदाराची बायको आमदारकीला उभी म्हणून तिला मत द्यायचं का आपण? म्हणजे घराणेशाही जी चालली, बाप आमदार, नंतर पोरगा आमदार, नंतर मग त्याचा आमदाराचा नातू आमदार, ही घराणेशाही कोणामुळे चालली? ही आपल्यामुळे चालली. हा आपला मूर्खपणा आहे. आपण त्यांना वोटिंग करतोय का? नाही, साहेबांचं दादा उभे आहेत, साहेबांचं पोरगं उभं आहे, साहेबांचं पोरगं उभं आहे बरं निवडणुकीला, दादा उभे आहेत. नंतर दादाचं पोरगं उभं असतंय, नाही दादाचं पोरगं उभं बरं का निवडणुकीला. हे आपण जबाबदार आहोत या गोष्टींना. काय साहेबाची बायको उभी आहे, दादाची बायको उभी, भाऊची बायको उभी, नका का तिला काही येईना. पण हा मूर्खपणा आपण टाळला पाहिजे. जर प्रतिनिधी सुशिक्षित असेल, त्याला जाणीव असेल, तरच आपण त्या प्रतिनिधीला मतदान केलं पाहिजे. ही घराणेशाही चालली ना, ह्यासाठी आपण जबाबदार आहोत. महत्वाचा मुद्दा माझा आजचा हाच होता की ही घराणेशाही संपली पाहिजे. बरं तुम्ही असं विचार करा, आता निवडणुका चालू आहेत, ज्या ज्या प्रतिनिधींना तिकीट देण्यात आलंय, तर ते किती प्रतिनिधी सामान्य घरातले आहेत, किती पक्षांनी सामान्य प्रतिनिधींना तिकीट दिलंय, हा तुम्ही विचार करा. त्यामुळे आपण ज्याला मतदान करतोय त्याला विचारपूर्वक करा. घराणेशाही मिटवणं आपल्याच हातात आहे. ठीक आहे, चला, मला वाटतं आजचा मुद्दा हा क्लिअर झाला असेल, तुम्हालाही आवडला असेल. वेगवेगळ्या बाबतीत मला बोलायचं होतं, पण मी कोणत्याही पक्षाची बाजू घेऊन तर बोलणार नाही. हा मला एक नॉर्मल मुद्दा मांडायचा होता की घराणेशाही संपुष्टात आली पाहिजे, तेवढंच. ठीक आहे, परत नवीन विषय घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.